मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजूने आज सत्याला जे काही सांगितलेलं असतं ना, त्यामुळे आता सत्या जरा जास्तच ना खचून गेलेला असतो. घरी आल्यानंतर सत्या रडत बसलेला असतो. सत्याच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू आलेली असतात. बलमा थोड्या वेळाने त्या ठिकाणी पोहोचतो आणि आता सत्याची अशी अवस्था पाहून तो बोलू लागतो, अरे अरे काय करतोय सत्या? अरे तू सत्यदादा आहे सत्यदादा, या साताऱ्याचा वाघ आहे वाघ, आणि असं रडतोय तू. आता सत्यजित बोलू लागतो, रडू नाही तर काय करू रे बलमा? अरे बघ ना, वाघमारे माझी बाजूच ऐकून घेत नाहीये रे. बलमा आता बोलू लागतो, हे बघ सत्या, मी तुला काय बोललो? तू सारखं सारखं वाघमारेंसमोर जातोय, त्यांना बोलतोय माझी बाजू ऐकून घ्या, मात्र तुला हे सगळं सांगायची गरज नाहीये, कारण तू निर्दोष आहे रे, मला माहिती आहे ना. त्यानंतर मंजू आता भारती मावशीला भेटायला आलेली असते. ती भारती मावशीच्या खांद्यावरती हात ठेवते. भारती मावशीला ती बोलू लागते, भारती मावशी खरंच मला माफ करा, चुकले मी. उद्यापासूनच ना ड्युटीवरती जॉईन व्हा तुम्ही. भारती मावशी बोलू लागते, हो जॉईन तर होणारच आहे, परंतु तू हे जे काही केलंय ना मंजू, तात्यासाहेबांना भेटायला गेली होती, हे मला अजिबातच आवडलेलं नाहीये. मंजू आता बोलू लागते, मग काय करू मी भारती मावशी? भारती मावशी बोलू लागते, हे बघ तुझी गत कशी झाली माहिती आहे का? मागे नाही का सत्या तात्यासाहेबांसोबत काम करत होता, तू त्याला समजवत होती तात्यासाहेबांसोबत राहू नको, तो चांगला माणूस नाहीये. सत्या तुझी बाजूच ऐकून घेत नव्हता, आता त्याचं उलटं झाले. सत्या त्याची बाजू मांडायचा प्रयत्न करतोय, मात्र तू सत्यजितची बाजू ऐकून घेत नाहीये मंजू. हे बघ, काही वेळ होण्याच्या अगोदरच सत्याची बाजू तू ऐकून घ्यायला हवी, असंच मला वाटतंय. मंजू बोलू लागते, हो भारती मावशी, बरोबर बोललात तुम्ही, तात्यासाहेब जेलमध्ये असतो, सत्या आणि मंजूला एकत्र आणायचंच नाहीये, असं तो ठाम स्वतःशीच ना बोलत असतो. कितीही काही झालं, मला कोणत्याही थराला जावं लागलं तरीही चालेल, पण या दोघांना एकत्र येऊच देणार नाही मी, असं तो स्वतःशीच बोलत असतो. इकडे मंजूच्या घरी अमृता जी असते ना, आईसोबत मंजूबद्दलच बोलत बसलेली असते. आज मंजूताई ना तात्यासाहेबांना भेटायला जाणार होती, असं ते स्वतःशीच दोघंही जण बोलत बसलेले असतात. लिंबराज थोड्याच वेळात त्या ठिकाणी येतो. बोलू लागतो, थांबा, काय चालू आहे तुमचं? तुमच्या या जावयाबद्दलच बोलताय की काय तुम्ही? तर आता आई बोलू लागते, नाही नाही, अहो तुमच्याबद्दल का बोलणार आम्ही? नाही, तुमच्याबद्दल काही बोलत नाही आम्ही. आता लिंबाराजी बोलू लागतो, हे अमृता चल, 4,000 रुपये दे मला. अमृता बोलू लागते, 4,000 रुपये कशासाठी? तर तो बोलू लागतो, तुला नको ते पंचायत आम्ही विचारलं नाहीये, 4,000 रुपये दे म्हणजे दे. अमृता बोलू लागते, नाही देणार. आणि मग तो अमृताचा हात पकडतो आणि मुरगळू लागतो. आणि मग अमृता आता बोलू लागते, ओ लिंबराज काय करता तुम्ही? तर लिंबराज बोलतो, मला माहिती आहे तू पैसे कुठे ठेवलेले असणार, तेच बघतोय मी. अख्खे डबे आता तो इकडून तिकडून उलाटापालट करू लागतो. मंजू जी असते भारती मावशीला भेटून घरी आलेली असते. आता तेवढ्यात आतमध्ये डबा पाडण्याचा आवाज येतो. आई ही जोरात ओरडलेली असते. मंजू धावत पडत आता आतमध्ये येते. बघते तर काय, आतमध्ये लिंबाराज डबा भरत असतो. मंजू आईला जा विचारत असते, काय झालं आई, तू का ओरडली बरं? तर आता लिंबराज बोलत असतो, हा काय डबा पडला म्हणून आई ओरडल्या? मंजू आता बोलते, पण तुम्ही का हा डबा हातामध्ये घेतला? तर तो बोलू लागतो, आईला मी सांगत होतो की तुम्ही वरती चढू नका, हो पडाल तुम्ही. आणि बघितलं ना, ते नाही पडले पण डबा खाली पडला. त्यांच्या मदतीसाठीच मी इथे आलो होतो. आता मंजू बोलू लागते, आई तू चल बरं माझ्यासोबत, तुझी तब्येत ठीक नाहीये. असं बोलून ती आईला आता आतमध्ये घेऊन जाते. लिंबराज आता अमृताला बोलू लागतो, पैसे दे मला. अमृताचाही आता नाईलाज होतो आणि तिच्या पाकिटातून पैसे काढून आता लिंबराजाला ती देते आणि लिंबराज आता तेथून ना निघून जातो. मायाने माया पॅलेसमध्ये गुरुजींना बोलविलेलं असतं. मायाच्या हातामध्ये काही फोटोग्राफ्स असतात मुलींचे. आणि मग सपनाला ती बोलू लागते, ही मुलगी कशी आहे, ती मुलगी कशी बघ रे. आणि मग सर्वजण आता त्या फोटोकडे पाहू लागतात आणि एक फोटो ना ते डन करतात. सत्य ती त्या ठिकाणी पोहोचतो. आईला जा विचारू लागतो, आई हे सगळं काय चालू आहे बरं? आई आता बोलू लागते, अरे सत्या हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे बाळा. सत्या बोलतो की म्हणजे? तर आता माया बोलू लागते, अरे हे सगळं तुझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठीच मुलगी बघतोय मी. आता आई असं बोलते तर सत्य एकदमच चिडून जातो. बोलू लागतो, काय चालू आई तुझं? मला लग्न वगैरे करायचं नाहीये.
माझं फक्त वाघमारेंवरच प्रेम आहे आणि त्यांच्यासोबतच मी राहणार आहे आणि आयुष्यभरासाठी ते माझे झालेत. जरी ते माझ्यापासून लांब गेले तरी चालेल, पण मी कोणत्याच मुलीसोबत लग्न करणार नाही. तुला जे करायचं ते कराई. येणाऱ्या पुढील भागामध्ये मंजू गाडीवरती बसून सत्याकडे येते. सत्याचा ती हात पकडते. आता सत्यजित बोलतो, वाघमारे काय झाले? तर आता मंजू बोलते, चल माझ्यासोबत. असं बोलून ती सत्याला गाडीवरून खाली उतरवते आणि स्वतःच्या बाईकवरती बसवते. सत्याही आता बाईकवरती बसतो आणि मंजू आता सत्याला त्याच्या घरी घेऊन येते आणि तिथे आल्यानंतर सत्यजित बोलू लागतो, अहो बोला वाघमारे. तर आता मंजू बोलू लागते, सांग माझ्या आईला सांग, जळीत हत्याकांडमध्ये तूच काहीतरी केलेलं होतं, तूच जाळला ते घर, सांग माझ्या आईला. असं मंजू सत्याला बोलत असते. तर सत्या बोलतो, अहो नाही वाघमारे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी काहीच केलेलं नाहीये. तर आता मंजू बोलते, मग मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं ते काय होतं सत्या? तर सत्या बोलतो, तुम्हाला ऐकायचंच आहे ना, तर ऐका आता वाघमारे.